आज मी तुम्हाला दाखवणार आहे वर्षभरासाठी आपण जो मसाला करतो त्यासाठी मी मार्केटमधून कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणि मसाले आणलेले आहेत। हे बघा, हे आहेत शंकेश्वरी मिरच्या। तर हे मिरच्या बघा अशी लांब लांब असती आणि सुरकुतलेली मिरची असती आणि ही असा लालसर आणि असा काळपट कलर आहे हिला आणि खायला एकदम चवदार मिरची आहे। त्याच्यामुळे ही एक मिरची आणलेली आहे मी। ही आहे बेडगी मिरची। बेडगी मिरची फक्त आपण कलरसाठी टाकतो याच्यामध्ये। ही आहे आपली लवंगी मिरची। ही एकदम झणझणीत मिरची असती। हे बघा अशी थोडी सुरकुतलेली दिसते ही मिरची। आणि ही आहे आपली तेजा मिरची। तेजा मिरची मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी वापरतात। एकदम तिखट मिरची आहे ही, म्हणून ही आपण थोडीच वापरणार आहोत। आणि त्या मसाल्यासाठी आपण वापरणार आहोत हे बघा अशी हिरवेगार धने। अशी धने घेतलेले आहेत मी। आणि आता गरम मसाले दाखवते। तर या आहेत लवंगा, हे आहेत आपले मिरे। हे बघा याचं चक्रफूल घेतलेलं आहे मी। हे आहे दगडफूल। हे बघा आपले साधे जिरे आहेत। हे आपण जे रोजच्या भाजीत वापरतो ते साधे जिरे आहेत। हे आहेत शहाजिरे। याने भाजीला सुगंध खूप छान येतो। बडीशेप पकताना कधीही अशी जाड बघून घ्यायची, जी चवीला छान लागते। आपण बारीक बडीशेप घेतली की ती थोडीशी कडसर लागते, म्हणून आपण नेहमी अशी जाड बडीशेप बघून घ्यायची। हे आहेत काळे तीळ। ही आहे मसाला वेलची। ही आहे हिरवी वेलची। हे बघा ही आहे दालचिनी। ही आहे खसखस। ही आहे जायपत्री, रामपत्री, त्रिफळा, नाकेश्वर। त्रिफळा आणि नाकेश्वर थोड्याशाच प्रमाणात घालायचं। हे बघा जायफळ। हे आहे मेथी आणि हे बघा हळकुंड, मग ते घालायचं। हे बघा आहे तमालपत्र आणि त्यासाठी हे घालणार आहे जाड मीठ। आणि हे आहेत पांढरे तीळ। असे या मसाला आणि मीठ मिळून हे 24 प्रकारचे मसाले आहेत आणि हे 4 प्रकारचे मिरच्या आहेत।
असा मी वर्षभरासाठी लागणारा मसाला करणार आहे. यातल्या काही गोष्टी भाजायच्या आहेत, काही गोष्टी न भाजता टाकायच्या आहेत. आणि मी आणलेले मसाले तुम्हाला कसे वाटले? तुम्ही यापेक्षा काही वेगळं घालत असेल तर नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.